पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता. पुणे साताऱ्यासह घाट परिसरातील इतर जिल्ह्यांना पावसाचा इशारा. तर आज राज्यामधील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची उसंत. मुंबई ठाण्यामध्ये आजही सकाळपासून ढगाळ वातावरण. पावसानं उसंत घेतल्यामुळे लोकल रस्ते वाहतूक सुरळीत सुरू. पुण्यामध्ये मंगळवारपासून पावसाचं प्रमाण कमी. काल दिवसभरात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी, तर आजपासून हलक्या पावसाचा अंदाज. कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबोली घाटातील आंबोली धबधबा प्रवाहित. धबधबा मे महिन्यातच प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांनी आंबोली धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली. पावसाळी कामांच्या नियोजनामध्ये सुधारणा करा. पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये कामं पूर्ण करा. आढावा बैठकीमध्ये आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचना. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील 15 ब्लॅक स्पॉटवर MSRDCकडून उपाययोजना. शून्य अपघात विभागाकडून उपाययोजना. इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाचा धुमाकूळ. वेळेआधीच पाऊस दाखल झाल्यामुळे पिकं धोक्यात. शेतकऱ्याचे मका आणि भाजीपाला पिकाचं नुकसान. बीडच्या येळंब घाटमध्ये सलग 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काकडी पिकाचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. पावसाचा ठिकठिकाणी फटका बसलेला आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज्यामध्ये खरीपाच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता. मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 10 पटीनं अधिक पाऊस झाल्यानं हंगामपूर्व मशागतीचा खोळंबा. तर सध्या मशागत न करता वापसा आल्यानंतरच पेरणी करावी लागणार. बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान. वादळी वाऱ्यानं अनेक घरांची पडझड. घरांवरील 3 पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला पावसाचा तडाखा. मे महिन्यामध्ये झालेल्या पावसानं शेतीचं नुकसान. शेतामधील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. वाशिमच्या चिखली झोलेबाबा गावामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर. गावातील एकाचे पत्रे उडाले. त्याच्यासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. प्रशासनाकडून मदतीची मागणी. सततच्या पावसामुळे लासल गावातून वाहणारी शिवनदी प्रवाहित. तर सांडपाणी शिवनदीमध्ये सोडल्यानं पाण्यामध्ये पांढरा फेस तयार झालाय. बीडच्या पिठ्ठी गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंब्याच्या बागाचं मोठं नुकसान. आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जालना जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद. परतूर आणि बदनापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. पुण्याच्या बोर तालुक्यामध्ये उन्हाळी पिकांना पावसाचा फटका. उन्हाळी पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या तारांची जोडणीचं काम 3ऱ्या दिवशी सुरूच. गेल्या 3 दिवसांपासून लाईट नसल्याने अनेक ठिकाणी अंधार. वीज जोडणीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिवस रात्र प्रयत्न.